बघा, लसावी मसावी या प्रकरणावरील आपण शाब्दिक उदाहरणं बघत आहोत. त्यामधली ही दोन उदाहरणं आहे. बघा, पहिलं उदाहरण आहे, दोन संख्यांचा गुणाकार 6912 असून त्यांचा मसावी 24 आहे, तर लसावी काढा. बघा, उदाहरणामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला काय माहित पाहिजे की काय दिलंय आपल्याला. इथं काय दिलेलं आहे, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 6912, त्यानंतर मसावी दिलाय आणि आपल्याला काढायला सांगितलाय लसावी. मग तू सूत्र कोणतं वापरणार भाऊ ते नीट लक्ष दे. ठीक आहे, आपल्याला सूत्र दिलंय काय, काढायचं काय हे जर तुला कळालं तरच तुला गणित सोडवता येते. आणि सूत्र कोणतं वापरायचं हे कळलं. पाठ करून काही होत नाही गणितात, फक्त एकच पर्याय त्याला प्रॅक्टिस करणे. बघा, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, एक पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, बरोबर आहे. काय दिलेलं आहे, मसावी दिलेलं आहे म्हणजेच मसावी. त्यानंतर काय काढायचं आहे, लसावी. म्हणजे सूत्र कोणतं वापरणार तू डोक्यात ठेव, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. या सूत्राचा तू वापर करणार. हे जे सूत्र आहे या सूत्रात किमती टाकायच्या आहे. ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार तुला दिलेला तो दिलेला आहे 6912. तो लिहून घेतला. म्हणजे वेगवेगळ्या दिल्यात का संख्या, पहिली संख्या ही दुसरी संख्या असं काही दिलं तुला नाही दिलं, डायरेक्ट त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार देऊन टाकला. तो किती आहे 6912. त्यानंतर इकडे काय दिलंय, मसावी दिलाय, तो दिलाय 24. लसावी दिलाय का नाही तोच काढायला सांगितला. मग लसावी सी जसं तसं लसावी ठेव. त्यानंतर 6912 बरोबर 24 गुणिला हा जो लसावी काढायचा आहे त्याला मान तू x. तुला x मानायची लय सवय. x म्हणजे काय, जी होती ती गेली आता, बरोबर आहे की नाही. x म्हणजे काय ते काही काय, बरोबर आहे की नाही. जे काढायचं त्याला x मानायचं, ध्यानात ठेवा. जे काढायचं त्याला काय मानणार आपण, x मानणार. इथं लसावी काढायचा आहे म्हणून त्याला आपण काय मानणार, x मानणार. चला, 6912. आता हे 24 इकडे गुणाकारात होते भाऊ, तू जेव्हा बरोबरच्या चिन्हाची इकडे आणणार आहे तेव्हा यामध्ये गुणाकाराच्या विरोधात कोण आहे, भागाकार. डोक्यात ठेव. जेव्हा हे जे बरोबरचं चिन्ह आहे डोक्यात ठेवायचं, दिसतंय त्या बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडे जर येत असन, बघा इथं सांगतोय लक्ष द्या, हे बरोबरचं चिन्ह आहे, जर इकडे प्लस असेल, ठीक आहे, जेव्हा ही संख्या इकडे गेली तेव्हा ती होणार मायनस. इकडे जर मायनस असेल ती इकडे गेली तेव्हा काय होणार, प्लस. डोक्यात ठेवा, कळालं. त्यानंतर जर इकडे गुणाकार असेल, बरोबर आहे, तर ती इकडे गेल्यानंतर होणार भागाकारामध्ये. जर इथं भागाकारात असेल तर इकडे गेल्यानंतर ती जाईल गुणाकारामध्ये. हे डोक्यात ठेवायचंय. म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्या तर चिन्ह बदल होतो. प्लस असेल तर काय होणार, मायनस. म्हणजे अधिक असेल तर तिकडे काय होणार, ऋण. ऋण असेल तर तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक. गुणिले असेल तर तिकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाणार, आणि इकडे भागाकारामध्ये असेल तर तिकडे गुणाकारामध्ये ती संख्या जाणार. मग हे 24 इकडे होते गुणाकारामध्ये, त्यामुळे इकडे कुठे येतील ते भागाकारामध्ये. म्हणजे भागीला 24 बरोबर x. आता काटाकुटी बघा, ही जी रेषा आहे कळतंय, ही आडवी रेषा म्हणजे काय तर भागाकार. डोक्यात ठेवा, ही आडवी रेषा म्हणजे काय, भागाकार. म्हणजे नसन कळत भाऊ ही बाउंड्री नसन तर आपल्या गावठी भाषेत हा बंधुरा आहे, बरोबर आहे. म्हणजे ही एक पार्टी आणि ही एक पार्टी यांच्यात होणार भाऊ कापाकापी. तुला जमती ना, कापाकापी म्हणजे काय, काटाकुटी. त्याला आपल्या भाषेत गावठी भाषेत सांगितलं कापाकापी. आता कापताय कोण कोणाला, एक डोक्यात ठेव, लहान संख्या मोठ्या संख्येला कापते इथं, बरोबर आहे. काटाकुटी करताना म्हणजे कापाकापी करताना जो लहान आहे तो मोठ्याला कापणार. कोण कोणाच्या पट्ट्यात येतं तेवढं लक्ष ठेव, ठीक आहे. नाहीतर बाहेरचा येऊन दोघायला बी कापू शकतो, डोक्यात ठेवायचं. बघा, इथं 24 आहे, इथं 6912 आहे. दोन्ही समसंख्या आहे, 2 न भाग दे. तुला जसं जमल कसोट्यानं तसा भाग दे, किंवा मग पाठ असेल तर लॉजिक न भाग दे, बरोबर आहे. 4 आणि 2 6. बघा लक्ष द्या, 4 आणि 2 6. त्यानंतर बघा, ठीक आहे, इथं वेगवेगळ्या संख्येनं भाग जातो, तसा काही विषय नाही. बघा, जर इथं 4 न भाग जातो, ठीक आहे, 4 सकम 24, 4 न भाग जातो. काय समजून सांगतो नीट लक्ष द्या. इथं किती आहे 12. जर एखादी संख्येच्या एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक म्हणजे उजवीकडून जे पहिले दोन अंक आहे, बरोबर आहे, दिसतेच, या अंकाला जर 4 न भाग जात असेल, बरोबर आहे,
तर त्या संपूर्ण संख्येला 4 न भाग जातो. म्हणजे इथं 6912 ला 4 न भाग जातो, 24 ला 4 न भाग जातो. त्यानंतर बघा 4 आणि 2 6. ठीक आहे, 4 आणि 2 6. मग जेव्हा एखादी संख्या दिली असेल तिची अंकाची बेरीज जर 3च्या पटीतली झाली तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे 4 नाही जातो या 24 ला आणि 3 नाही जातो. ठीक आहे. त्यानंतर इकडे लक्ष द्या, ज्या संख्येला 4 न 3 न भाग जातो त्या संख्येला 12 न भाग जातो. ठीक आहे, कसोटी सांगते आपल्याला, ज्या संख्येला 4 न 3 न भाग जातो त्या संख्येला 12 न सुद्धा भाग जातो. इकडे लक्ष द्या, याची बेरीज करून पहा. 9 ने 1 10, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18. म्हणजे याला सुद्धा 3 न भाग जातो. म्हणजे हिला 3 न आणि 4 न भाग जातो. म्हणजे दोन्ही संख्याला कितीने भाग जाऊ राहिला? 12 न. 12चा पाडापाठ असेल तर काय करायचं? भाग द्यायचा. 12 दुने 24. डोक्यात ठेवा, 12 दुने 24. ठीक आहे. त्यानंतर इथं द्या 12 पंच 60, 12 पंच 60. उरले किती? हे 69 आहे भाऊ, 9 उरले. त्यानंतर 12 7 84. किती उरले? इथं उरलेत आता 7. 12 सकम 72. ठीक आहे. आता परत इथं 576 उरलेत आणि इथं 2 आहे. चला, 2 दुने 4, उरला 1, 2 16, परत उरला 1, परत 16 तयार झाले, 2 16. म्हणजे 288 बरोबर x. म्हणजे आणि x आपण कशाला मानलं होतं? तर लसावीला मानलं होतं. म्हणजे लसावी किती आला आपला? तो 288 आला. किती आला? 288. ठीक आहे. चला, समोरचं उदाहरण. दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर लसावी काढा. बरोबर आहे. ऑलरेडी त्याच पद्धतीने म्हणजे तेच सूत्र, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी, हे सूत्र वापरणार. बघा, मग आपल्याला काय दिलंय? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 6300, मसावी दिलेला आहे 15 आणि लसावी आपल्याला काढायचा सांगितलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार? लक्ष द्या, काय होणार मग? 6300 बरोबर 15. काय काढायचं आहे? लसावी. मग त्याला काय म्हणणार तू? x मान भाऊ. ठीक आहे. आता हे 15 इकडे गुणाकारात आहे, इकडे बरोबरच्या चिन्हाचे ते आता अलीकडे येणार, म्हणजे विरोधी पार्टीमध्ये जाणार. आणि विरोधी पार्टीत गेला म्हणल्यावर याचं काय होणार? हा भागाकारामध्ये जाणार. म्हणजे 6300 भागीला 15 बरोबर x. आता 15चा पाडा पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पाठ करायचे. कमीत कमी 20 पर्यंत पाडे पाठ करा, ते चांगलं राहील. बघा, 15 1 15, 15 चोक 60. किती उरले? 3. 15 दुने 30. उरलंय का काही? नाही. आणि हा शून्य जसाच्या तसा. म्हणजे काय आलं? 420 आलं. x ची किंमत काय मिळाली तुम्हाला? 420. आणि आपण x कशाला मानलं होतं? लक्ष द्या, लसावीला x मानलं होतं, म्हणून आपलं काय आहे? लसावी किती आला? तर 420 आला. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला काटाकुटी येणं. ठीक आहे. आता इथं काही जणांना समजलं असेल, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा भाग देऊ शकता. बघा, आपण नेहमीच लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतो. तुम्हाला लाईव्ह लेक्चरची नोटिफिकेशन मिळण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला काय करा? क्लिक करा. म्हणजे तुम्हाला ते लेक्चर सुद्धा पाहता येते.